रायगढ़ जिले के सुतारवाड़ी में सांसद एवं एनसीपी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे की उपस्थिति में जिला कार्यकारिणी की महत्वपूर्ण बैठक आयोजित की गई। बैठक में संगठन को और अधिक मजबूत एवं सशक्त बनाने पर विशेष जोर दिया गया। इस अवसर पर युवा नेता प्रमोद महस्कर को पेड़ विधानसभा चुनाव क्षेत्र का कार्याध्यक्ष नियुक्त किया गया। बैठक में मंत्री आदित्य तटकरे, अनिकेत तटकरे, जिला अध्यक्ष सुधार घारे सहित पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी, जनप्रतिनिधि और बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित रहे। सांसद सुनील तटकरे ने कार्यकर्ताओं से गांव-गांव तक पहुंचकर जनसंपर्क बढ़ाने तथा पार्टी की नीतियों को आम जनता तक पहुंचाने का आह्वान किया। उन्होंने कहा कि संगठन की मजबूती ही पार्टी की सबसे बड़ी ताकत है और कार्यकर्ताओं की मेहनत व एकजुटता के बल पर पार्टी को नई ऊंचाइयों तक पहुंचाया जा सकता है। बैठक में स्थानीय विकास कार्यों, संगठन विस्तार और आगामी राजनीतिक कार्यक्रमों पर भी विस्तृत चर्चा की गई। मंत्री आदित्य तटकरे ने सरकार की विभिन्न जन कल्याणकारी योजनाओं की जानकारी देते हुए कार्यकर्ताओं से पात्र लोगों तक इन योजनाओं का लाभ पहुंचाने में सक्रिय भूमिका निभाने की अपील की। बैठक के अंत में कार्यकर्ताओं ने संगठन को जमीनी स्तर पर और अधिक मजबूत बनाने का संकल्प लिया। सर, अनेक दिवसांत कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झालेली आहे। संपूर्ण जिल्हाभरात कार्यकर्ते होते, नेमकं काय? प्रामुख्याने जे आता SIR जे सुरू आहे, मतदार यादीचं सखोल पुनरीक्षण, त्या संदर्भामध्ये BAला नेमणं आणि प्रत्येक बूथनिहाय त्या ठिकाणी जे काही मॅपिंग होणार आहे आणि त्यामध्ये पक्षाचा एक अधिकृत प्रतिनिधी त्या संबंध प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे। या बाबतीमध्ये अधिक दक्षतेने त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, हीच त्या बैठकीतला महत्त्वाचा गाभा होता। कारण मधल्या कालावधीमध्ये दादांच्या दुर्दैवी निधनानंतर वहिनींचा एक कार्यक्रम जरूर झाला। जिल्हा परिषदेमध्ये सत्तेमध्ये आम्ही सहभागी झालो, त्यावेळेला सुद्धा काही त्या विभागांतील प्रमुख कार्यकर्तेच होते, परंतु जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक ही झाली नव्हती, ती त्या निमित्ताने बोलवली गेली। त्याचबरोबर ती प्रमोद महस्करसारखा एक तरुण कार्यकर्ता जो आज आपल्या सगळ्या परिसरामध्ये क्रीडा, कला या सर्व क्षेत्रामध्ये उत्तम काम करतो आहे, त्याच्यावरती पक्षाच्या संघटनेची जबाबदारी पेण विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। एक सामंत नावाच्या तरुणाला पनवेल, उरण, कर्जत इथे युवकांची जबाबदारी आम्ही सोपवलेली आहे। आता या सगळ्या तरुण रक्ताला संघटनेमध्ये अधिक ताकद देत, शक्ती देत, त्या नेतृत्वाच्या माध्यमातून एक युवकांची फळी पक्षाच्या पाठीमागे उभी करण्याचा त्याच्या पाठीमागचा अतिशय हेतू आहे। आणि मग हे जे SIRचा कार्यक्रम आहे, यामध्ये आता आम्हाला सर्वांनाच लक्ष त्या ठिकाणी घालावं लागत असल्यामुळे आज तशापैकीच्या सूचना आम्ही दिल्यात। जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना प्राधिकृत केले मी की त्यांच्या सहीने इलेक्शन कमिशनकडे अधिकृत पत्र देऊन प्रत्येक बूथनिहाय जे BAला नेमायचे आहेत त्यांची नावं कळवली जातील आणि मग त्या माध्यमातून सप्टेंबरपर्यंतच्या प्रक्रियेमधला सहभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहील याची खबरदारी आम्ही घेणार आहोत। त्याच्यामुळे जे सूत्र ठरेल त्या पद्धतीने जागा वाटप होईल। अशा वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाला, समजा आता इथे शिवसेनेने मागणी केली, नाशिकमध्ये वेगळी मागणी राहू शकते, आणखीन कुठे परभणी, हिंगोलीला वेगळी राहील, संभाजीनगरमध्ये वेगळी राहील, बीड, लातूर, धाराशिव या मतदारसंघात वेगळी राहील, पुण्यामध्ये राहू शकते वेगळी, अहिल्यानगरला राहील, जळगावला राहू शकते, ठाण्याला वेगवेगळी राहू शकते। वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सदस्यांचा किंवा त्यांच्या पक्षाच्या प्रमुख आमदारांचा हा त्यांचा तो नैसर्गिक हक्क आहे। पण शेवटी निर्णय ज्या वेळेला पक्षश्रेष्ठी घेतात आणि NDA म्हणून निर्णय ज्या वेळेला होतो त्याच्यासाठी सर्वजण काम करतात, त्याच्यामुळे त्याच्यात मला काय वेगळं आहे असं वाटत नाही। जो निर्णय होईल त्या निर्णयाचं पालन तिन्ही पक्षाचे सगळे सहकारी नक्की त्या ठिकाणी करतील। केवळ रायगडपुरता नाही, कोकणपुरता सीमित नाही, या 17ही जागा ज्याच्यामध्ये विदर्भातली नागपूर आहे, अमरावती आहे, त्याचबरोबर ती चंद्रपूरची जागा आहे, भंडारा गोंदियाची जागा आहे, अशा सगळ्या जागांच्या सहित या जागांच्यावरती NDA म्हणून आम्ही निवडणूक लढू आणि 17-0 फरकाने या निवडणुकीमध्ये यश मिळेल। पेण विधानसभा कार्याध्यक्षपदी आपली नियुक्ती झालेली आहे आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी नियुक्तीपत्र दिलं आहे। कशी राजकीय सामाजिक वाटचाल असणार आहे भविष्यात? मी मनापासून धन्यवाद देतो तटकरे साहेबांना, भाईंना, त्याच्या ताईंना की त्यांनी एक सामान्य कार्यकर्त्यावरती एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे। मी गेले 15 ते 16 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करत होतो आणि या कामाची पोचपावती म्हणून मला साहेबांनी
आज पेन विधानसभा मतदारसंघाचा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे। या पदाचा पूर्णपणे वापर करून मी पुढील कालावधीमध्ये पक्षाला या विधानसभा मतदारसंघामध्ये नंबर 1चा पक्ष बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन। काय सांगाल, मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, शिंदे शिवसेना असेल, त्यांचं प्राबल्य आहे, भविष्याच्या काळात राष्ट्रवादीचं संघटन कसं मजबूत करेल? निश्चित भाजपाचं इथे स्थानिक आमदार आहेत, तसेच राज्यसभेचे खासदार धैर्यशील दादा आहेत आणि शिवसेनेचं पण चांगलं प्राबल्य विधानसभा मतदारसंघात आहे। त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंही प्राबल्य ह्या मतदारसंघामध्ये आहे। परंतु भविष्यात महायुती म्हणून काम करून सोबतच सर्व तिन्ही पक्षांसोबत काम करून सर्व इथे स्थानिक प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आणि पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम करेल।